हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनेल. तर आज आहे संडे आणि संडे म्हटलं तर घरी एक्स्ट्राची थोडीफार कामंही राहतातच आणि त्यासोबतच संडे म्हटलं की नॉनव्हेज आणणं हे फिक्स असतंच. आता जे लोक नॉनव्हेज खातात ते लोक ही गोष्ट बरोबर रिलेट करू शकतात. तर तसंच आज आमच्या घरीसुद्धा नॉनव्हेज बनवायचा प्लॅन केला होता. तर मग म्हटलं चला सकाळी सगळं पटपट आवरून घेऊ. मग सकाळी उठल्यानंतर ना पहिला ग्रंथाला आंघोळ घातली आणि तिला झोपवलं, कारण ग्रंथा झोपली की माझी खूप सारी कामं होतात. आणि मग त्यानंतर म्हटलं चला आज जरा स्वतःचं पण आवरू, कारण की कसं होतं घरी लहान बाळ असेल तर आपलं स्वतःकडे आणि घराकडे खूप कमी लक्ष लागतं. तर माझंही गेल्या काही दिवसांपासून तसंच होत होतं. मग त्यानंतर ना मी देवपूजा करून घेतली, कारण नॉनव्हेज म्हटलं तर संध्याकाळी काय देवाला दिवा वगैरे लावणं होणार नव्हतं, म्हणून म्हटलं सकाळीच देवपूजा वगैरे करून घेऊ. आणि मग त्यानंतर ह्यांच्यासाठी नाश्त्याला भाकरीचा चिवडा बनवला. आता भाकरीच्या चिवड्याला काही लोक फोडणीची पोळी असंही म्हणतात, पण आमच्याकडे ना आम्ही याला भाकरीचा चिवडाच म्हणतो. आता तुम्ही याला काय म्हणता मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर ना मग मी किचनमध्ये आले आणि किचनमध्ये आल्यानंतर मी बघितलं की मी नाश्ता करताना ना दूधसुद्धा गरम करायला ठेवलं होतं, तर ते माझ्याकडून उतू गेलं होतं. तर म्हटलं की आता पहिला हे सगळं क्लीन करून घेऊ आणि मग स्वयंपाकाला लागू. आता नॉनव्हेजच बनवायचं होतं म्हणजे परत ओटा क्लीन वगैरे करणं हे होणारच होतं. त्याच्यामुळे मग म्हटलं की थोडंसं वरवरचं तरी ॲटलिस्ट क्लीन करू. आता हे जितकं फास्ट तुम्हाला क्लीन करताना दिसतंय ना, तर ॲक्च्युली मी इतक्या फास्टच क्लीन केलं होतं, कारण की मला ना नॉनव्हेज बनवायला थोडासा वेळ लागतो. आणि आता इथे माझा ओटा पूर्ण क्लीन झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता भांड्याकडे थोडंसं तुम्ही इग्नोर करा, कारण भांड्यासाठी ना माझ्या घरी मावशी येतात, त्याच्यामुळे मी भांडी काही क्लीन केलेली नव्हती. आणि त्याच्यानंतर मग मी आता स्वयंपाकाला चालू केलं. आता मग मी फिश करी आणि फिश फ्राय असं दोन्ही बनवणार होतं. तर मग म्हटलं की आधी त्याचं थोडंसं प्रिपरेशन करून घेऊयात आणि मग बनवायला स्टार्ट करूयात. तर आता करीसाठी लागणारं माझं कटिंग पूर्ण झालेलं होतं. मग म्हटलं चला आता फिश पहिला स्वच्छ धुवून घेऊ आणि कटिंग करू, कारण जर फिश व्यवस्थित धुतले नाहीत ना तर त्याचा वास यायला लागतो आणि त्याचा वास आला ना मला ते खाऊशी वाटतच नाही. त्याच्यामुळे ना मी पहिले ते व्यवस्थित धुवून घेतले आणि त्याच्यानंतर जेवढे तुकडे मला फ्राय करायचे होते ना फिशचे, ते मी एका बाउलमध्ये काढून घेतले. आणि मग म्हटलं चला आता पहिला मॅरिनेशन करून घेऊ फ्रायसाठी जे लागणार आहे ते, कारण आत्ता मॅरिनेशन केलं तर करी होईपर्यंत ना तर ते व्यवस्थित छान त्याच्यामध्ये मसाले सगळे मुरतील आणि मग हे फ्राय केल्यानंतर ना खूपच टेस्टी लागतं. मग पहिली ना मग मी हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं जे वाटण असतं ते मी ह्याच्यामध्ये यूज करते. आणि त्याच्यानंतर ना काही मसाले असतात आपले, म्हणजे आपले साधे घरातलेच मसाले, ते सुद्धा मी फ्रायसाठी यूज करते. तर मग मी सगळे हे ह्याच्यामध्ये टाकून घेतले. तर इथे सगळे मसाले टाकून वगैरे ना मी मस्त फिशला मॅरिनेट केलेलं होतं. आणि काय माहिती मी कोणत्या विचारात होते, पण मी लाल तिखट टाकायलाच विसरले. आणि नंतर माझ्या लक्षात आलं, जेव्हा फिश ना फक्त ग्रीन दिसतं, तर ह्याच्यामध्ये रेड का नाही दिसत आहे असा विचार केल्यानंतर ना माझ्या लक्षात आलं की आपण लाल तिखट ह्याच्यामध्ये टाकायला विसरलो आहोत. मग मी पुन्हा ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेतलं आणि हे सगळं मसाले ना असे फिशच्या आतमध्ये मुरतील असे दाबून ना मी त्यांना असं मस्त मसाल्याने कोट करून घेतलं.
तर आता फ्रायसाठीचं मॅरिनेशन माझं कंप्लीट झालेलं होतं. तर मग मी ते झाकून ठेवून दिलं आणि म्हटलं चला आता करी करायला स्टार्ट करू. तर मग करी करण्यासाठी ना मी पहिली कढई घेतली आणि ती गरम होण्यासाठी ठेवून दिलेली होती. आता फिश करीसाठी लागणारं जे कटिंग होतं ते मी ऑलरेडी करून, पण माझ्याकडून ना आलं कट करणं राहून गेलेलं होतं. मग म्हटलं चला पहिला आलं कट करून घेऊ. तर आलं कट करण्यासाठी ना आल्याची वरची जी साल असते ना ही नेहमी पहिली काढून घेते, कारण की ह्याच्यावरती ना माती वगैरे लागलेली असते. त्याच्यामुळे ह्याच्यावरची साल पहिली मी काढून घेते. आणि ह्या फिश करीसाठी ना मला आल्याचे असे लांबडे लांबडे काप केलेले आवडतात. तर त्याच्यामुळे ना मी आल्याचे असे लांबडे लांबडे काप करून घेणार होते. तर माझं आलं कटिंग होईपर्यंत ना कढई पण छान गरम झालेली होती. तर मग म्हटलं चला आता ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ आणि ह्या करीसाठी लागणारी जी फोडणी आहे ना ती बनवू. तर मग जोपर्यंत फोडणी बनते आहे ना तोपर्यंत मी तुम्हाला एक किस्सा सांगते ह्या करीचा. ही फिश करी ना ह्यांना खूपच आवडते आणि मला अजिबातच आवडत नव्हती, कारण की काय होत होतं जेव्हा आपण ही करी बनवतो आणि ह्याच्यामध्ये फिशचे तुकडे टाकतो ना तर तेव्हा फिशचा वास या करीमध्ये लागतो आणि तो वास आल्यानंतर तो मला अजिबातच आवडायचा नाही. त्याच्यामुळे ही करी मी अजिबातच खात नव्हते. आणि मग नंतर मला कळालं की फिश धुताना ना लिंबू आणि खडे मिठाचा वापर करायचा, म्हणजे फिशचा पूर्ण वास निघून जातो आणि मग करीमध्ये वगैरे फिश टाकल्यानंतर त्याला वास येत नाही. आणि मग मी एके दिवशी ह्या पद्धतीने धुवून बघितलं आणि फिश बनवले आणि तेव्हा ना ह्या करीला अजिबातच वास आलेला नव्हता. तर तेव्हापासून मी ही करी खायला चालू केली होती. आणि यांना आता असा प्रश्न पडतो की अरे हिला अचानकच कशी काय ही करी आवडायला लागली बरं. तर हा असा या करीमागचा ना एक किस्सा होता, तो म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू. आणि इतका वेळचं मी पाणीसुद्धा पिलेलं नव्हतं, तर त्याच्यामुळे ना मी पहिला इथे उभारून एक ग्लास मस्त पाणी पिऊन घेतलं आणि त्याच्यानंतर मग बाकीची तयारी करायला चालू केली होती. तर आता इथे माझी फिश करी कंप्लीट होत आलेली होती. मग म्हटलं चला आता फिश फ्रायची तयारी करूया. मग त्याच्यासाठी ना पहिला तेल गरम करायला ठेवून दिलं आणि ज्या पीसना मी मॅरिनेट करून ठेवलं होतं ना त्यांना मस्त रव्यामध्ये कोट करून घेतलं आणि गरम गरम तेलामध्ये सोडून ना मस्त खरपूस होईपर्यंत फ्राय करून घेतलं. आणि मग ते असे टिश्यू पेपरवरती काढून घेतले आणि इथे माझी फिश करी आणि फिश फ्राय दोन्ही पण तयार होतं. तर अशी होती माझी संडेची सकाळ. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.